नमस्कार, मी श्रद्धा सावंत। आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत। नजर टाकूया ठळक घडामोडींवर। एक्सप्रेस वेवर 4 वाहनांचा विचित्र अपघात, 1 ठार। अलिबागमध्ये रस्त्यांची चाळण, सभापतींनी धरले कार्यकारी अभियंत्यांना धारेवर। बांधकाम विभागाचा अनोख्या पद्धतीने निषेध, खालापूरमध्ये राष्ट्रवादीचे खड्ड्यांच्या फोटोंचे प्रदर्शन। सासगाव रस्त्यावर कंटेनर कलंडला, 3 तास वाहतूक कोंडी। वाशिम बस स्थानकाला समस्यांनी ग्रासले, प्रवाशांची गैरसोय। सायन्स एक्सप्रेसला पाहण्यासाठी रोह्यात मोठी गर्दी। व्हॉट्सअप ग्रुपने सोडवला शाळेच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर फूडमॉल जवळ 4 वाहनांचा विचित्र अपघात शुक्रवारी सकाळी झाला। या अपघातात 1 जण ठार झाला असून 4ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अपघातानंतर एक्सप्रेस वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती। वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत झाली। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर शुक्रवारी सकाळी 7 वाजता मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर खासगी बस, टँकर, जीप आणि कंटेनर या 4 वाहनांचा विचित्र अपघात झाला। सकाळी जोरदार पाऊस असल्याने हा अपघात झाल्याची माहिती वाहतूक विभागाच्या पोलिसांनी दिली आहे। या अपघातात 1 जण ठार झाला असून वाहनांचेही मोठे नुकसान झाले। IRBची पेट्रोलिंग टीम, डेल्टा फोर्स, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रुप, खोपोली आणि बोरघाटातील वाहतूक पोलिसांनी अपघात झाल्यानंतर वाहतूक त्वरित थांबविल्याने मोठा अनर्थ टळला। पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला काढल्यानंतर एक्सप्रेस वेवरील वाहतूक पूर्ववत झाली। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी। अलिबाग तालुक्यातील रस्त्यांची चाळण झाली असून बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यांच्या दुरावस्थेचा जाब विचारण्यासाठी पंचायत समितीचे सभापती आणि सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास सावंत यांना धारेवर धरले। गणेश चतुर्थीपूर्वी तालुक्यातील खड्डे भरून देण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता विलास पाटील यांनी दिले। 15 दिवसात खड्डे भरले नाहीत तर कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा सभापती प्रकाश पाटील यांनी दिलाय। यावेळी सुधीर थळे, रचना म्हात्रे, स्नेहा म्हात्रे, गजानन बुंदके, जुईली दळवी, अजित माळी, प्रकाश म्हात्रे यांच्यासह गटविकास अधिकारी सुनील प्रधान उपस्थित होते। यापूर्वी पंचायत समितीमध्ये माननीय सदस्य सभापती यांनी की झाडांवरचा भार कमी करा। राजेश बोस्तेकर, संवाद मराठी, अलिबाग। खालापूर तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने खड्ड्यांचे प्रदर्शन भरवून बांधकाम खात्याचा वेगळ्या पद्धतीने निषेध करण्याचा प्रयत्न केला। आमदार सुरेश लाड यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले। खालापूर तालुक्यातील रस्ते पावसामुळे खड्ड्यात हरवले आहेत। यामुळे रस्त्यावरून प्रवास कसा करायचा असा प्रश्न वाहन चालकांना पडतोय। रस्त्यावर प्रचंड खड्डे असतानाही सार्वजनिक बांधकाम खात्याचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने लोकांमध्ये संताप आहे। या विरोधात कुणीही आवाज उठवत नसल्याने लोकांना मुकाट्याने खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागतोय। राष्ट्रवादी युवक काँग्रेसने या विरोधात बांधकाम खात्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतानाही बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने लौक्याचे युवक अध्यक्ष अंकित साखरे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील खड्ड्यांचे फोटो काढून खालापूर येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। अधिकाऱ्यांना, कार्यकारी अभियंता असतील, उपअभियंता असतील, अधीक्षक अभियंता असतील, सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला होता, परंतु ते काय या कार्यक्रमाकडे त्यांनी पाठ फिरवले, जेणेकरून त्यांना असं वाटतं की आम्ही सत्कार नक्की करणार आहोत। पण जी काही वस्तुस्थिती होती ती त्यांनी लोकांसमोर मांडण्यासाठी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं आवश्यक होतं, जेणेकरून ज्या काही त्यांनी या खड्ड्यांचा काय प्रस्ताव केला असेल, काय केला असेल ते लोकांच्या समोर आलं असतं आणि त्यांच्यावरचा रोष, अधिकाऱ्यांच्या वरचा पण थोडासुद्धा रोष कमी झाला असता, परंतु त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली। आता ते त्यांचं दुर्दैव आहे। आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कारही करण्यात येणार होता, परंतु अधिकारी भीतीने या प्रदर्शनाकडे फिरकलेच नाही। त्यामुळे प्रदर्शनात मांडण्यात आलेले सर्व फोटो बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना देणार असल्याचे युवक अध्यक्ष अंकित साखरे यांनी सांगितले। आणि याच्या पुढचा आमचा प्रयत्न असा असणार आहे की जर त्यांना आजच्या कार्यक्रमानंतर जर या तालुक्यामधले खड्डे समजा त्यांनी बुजवले नाहीत तर आम्ही लवकरच या
तालुक्या हे तुम्ही प्रदर्शनाचे जे 16 बॅनर आम्ही लावलेले आहेत ते कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसच्या बाहेर आम्ही नेऊन लावणार आहोत. आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थोड्या स्वरूपामध्ये जे नाक्यावरचे काही खड्डे असतील ते खालापूर तालुक्यातसुद्धा बुजवायचा प्रयत्न आपल्या परीने आमचे कार्यकर्ते तयार आहेत करायला, की जेणेकरून जनतेची सेवा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत आणि जो प्रवाशांना त्रास होतोय तो कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. यावेळी सभापती श्रद्धा साखरे, उपसभापती विश्वनाथ पाटील, तालुकाध्यक्ष HR पाटील, वैभव भोईर, नितीन चौधरी, संतोष बैलमारे, भूषण पाटील, कुमार दिसले, शेखर पिंगळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार सुरेश लाड यांनीही यावेळी बांधकाम खात्याच्या गलथान कारभारावर जोरदार टीका केली. वेगवेगळे कार्यक्रम राज्यातल्या विरोधी पक्षाकडून सुरू आहेत. मागील वर्षी आपण आपल्या पक्षाच्या वतीनं खड्डेपूजन हा कार्यक्रम करून सरकारचा निषेध करून बांधकाम विभागाला हे खड्डे भरण्याचं काम त्यांनी करावं अशा प्रकारची एक त्यातून सूचना दिली होती. परंतु त्यातून MMRDA आणि सार्वजनिक बांधकाम यांनी याबाबत कुठल्याही प्रकारची दखल न घेता ते गेल्या वर्षी पडलेले खड्डे न भरल्यामुळे उन्हाळ्यात आणि आता पाऊस पडल्यानंतर त्यावर अधिक मोठे खड्डे पडून वाहतुकीस रस्ते अयोग्य झालेले आहेत. ह्या रस्त्यातून वाहतूक करणाऱ्या साऱ्या प्रवाशांना, चालकांना वेगवेगळे आजार आता होऊ लागलेले आहेत. कुणाला पाठीच्या मणक्याचा, कुणाला मानेचा असे वेगवेगळे आजार वाढू लागलेले आहेत. लोकक्षोभ मोठ्या प्रमाणात वाढू लागलेला आहे. आणि म्हणून विरोधी पक्षाच्या वतीनं कुठे मोर्चा, कुठे अशा प्रकारचं प्रदर्शन, तर उद्या कर्जतला सकाळी 10 वाजता खड्डे भरण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आपण आयोजित केलेला आहे. जेणेकरून हे झोपी गेलेलं जे सरकार आहे, ज्या विकासाच्या गप्पा मारतं आहे, डांगोरे पिटत आहेत, त्यांना जाग आणून द्यायची आहे की हे तुमचं जे सुरू असलेलं विकासाचं काम आहे ते बोगस आहे. मग रस्त्याचं दुरुस्तीचं काम असेल, रस्ते करण्याचं काम असेल, ही सारी कामं कुठल्याही प्रकारचा शासकीय निकष न पाळता जे मटेरियल वापरलं जातं ते मटेरियल अतिशय खराब आहे. खडीसुद्धा त्या दर्जाची असली पाहिजे, डांबरसुद्धा त्या दर्जाचं असलं पाहिजे. आणि काम करत असताना खात्याचे जे अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी तशा प्रकारे नियमाप्रमाणे काम करून घेणं गरजेचं आहे. परंतु अधिकारी एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसून राहतात आणि कॉन्ट्रॅक्टर रस्ते करतात. शासकीय पक्षाचे कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्या ठिकाणी डोळेझाक केली जाते आणि लोकांना हा त्रास सहन करावा लागतो आहे. म्हणून हा जनतेचा आवाज, लोकांचा आवाज यातून व्यक्त करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तालुका युवक काँग्रेस यातनं प्रयत्न करत आहे. निखिल नाईकसह पूजा पटेल, संवाद मराठी. खड्डेमय आणि अपघात अशी ओळख झालेल्या सासगाव रस्त्यावर शुक्रवारी सकाळी समोरून येणाऱ्या रिक्षाला रस्ता मोकळा करून देण्याच्या नादात ट्रेलरची एक बाजू अर्धवट असलेल्या कॉन्क्रीट रस्त्यावरून खाली उतरून अपघात झाला. यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तब्बल 3 तास वाहतूक कोंडी झाल्याने सकाळीच कामावर जाणारे कामगार आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. अनेक कामगार आणि विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीमुळे सुट्ट्या घ्याव्या लागल्याने त्यांचे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान झाले. 12ही महिने सासगाव रस्ता खराब असल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना त्रास होत असून शुक्रवारच्या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी कंटेनर कलंडला असता तर अपघाताची तीव्रता वाढली असती. साहेब 12 महिने हा त्रास आहे रोडला. हे खड्डे बिड्डे, पाऊस हा प्रॉब्लेम, गाडी ते पलटी, नशीब इथे काही जीवितहानी झाली नाही. हा रोड कधी व्हायचा देव जाणो. या रोडला एवढी ट्रॅफिक आहे आणि एवढी भागदौड असून सुद्धा या रोडचं काम काही होत नाही. आम्ही ड्रायव्हर आहे, एक टायमाला गाडी मोठी तर गाडी बनवू शकते, माणसं मोठी तर माणसांचं काय हाडं बनवून भेटतात का मार्केटमध्ये, अशी कंडिशन आहे या रोडची. सध्या हा रस्ता कॉन्क्रीटचा बनवत असले तरी काम धीम्या गतीने सुरू आहे. 4 महिने झाले तरीही रस्ता पूर्ण झाला नसल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना शारीरिक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर चांगला बनवावा अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे. रस्त्याचं काम होते पण काम एकदम स्लो आहे आणि एवढा रस्ता खराब व्हायला 12 महिन्या रोडला खड्डे धूळ चालूच आहे. त्याच्यामुळे शाळेच्या पोरांचे हाल आहेत.
भरपूर हाल आहेत. आता हे नशीब म्हणायचं का जीवितहानी काही झाली नाही, त्या जीवितहानी असते कितीला पडला असतं. ही गाडी थोडक्याटी वाचलेली फक्त एवढंच रोड थोडं लवकर काम झालं पाहिजे. रिक्षावाल्याला जागा देत असताना ट्रेलर अर्धवट काम झालेल्या रस्त्यावरून खाली उतरला. सुदैवाने पलटी झाला नसल्याने मोठी जीवितहानी टळली. अनेक वर्षांपासून सासगाव रस्ता खराब झाला आहे. प्रत्येक वर्षी त्याची फक्त मलमपट्टी केली जात असून पावसात हा रस्ता पूर्णतः खराब होऊन जातो. मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडले असून अनेक वेळा येथे अपघात घडतात. ट्रेलर पलटी होण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. अनेक वेळा या रस्त्यासंदर्भात आंदोलने झाली, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला येथील प्रवाशांच्या त्रासाशी काहीच घेणं देणं नसल्याचा प्रत्यय प्रत्येक वेळी आला आहे. दिनेश पाटील, संवाद मराठी, खालापूर. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आपल्या स्वप्नातील घर निळकंठ व्हॅली. वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे निर्माण केलेले सुसज्ज फ्लॅट. 1, 2, 3 BHK फ्लॅट उपलब्ध. 7 मजली इमारत 2 लिफ्टसह. पार्किंगची उत्तम सोय. क्लब हाऊस, गार्डन, पार्टी हॉल, गार्डन लॉन, जिम अशा मनोरंजक सुखसोयी. रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, मार्केट, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल 5 मिनिटांच्या अंतरावर. नो सर्व्हिस टॅक्स, नो वॅट, OC प्रमाणित. तुमच्या आमच्या मनातलं स्वप्नातलं घर देणारा गृहप्रकल्प निळकंठ व्हॅली, खोपोली. DTE प्रमाणित मुंबई युनिव्हर्सिटीशी संलग्न. तंत्र शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. कोकण ज्ञानपीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्जत. तंत्र शिक्षण क्षेत्रातील यशस्वी आणि दमदार 25 वर्ष. ॲडमिशन ओपन फॉर इयर 2017-2018. अत्याधुनिक तसेच प्रशस्त लॅबोरेटरी आणि वर्कशॉप. मुंबई युनिव्हर्सिटीच्या वार्षिक मानांकनात अग्रेसर. क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, औद्योगिक क्षेत्रांच्या भेटी तसेच व्यक्तिमत्व विकासावर भर देणारे कार्यक्रम. प्रशस्त इमारत, स्वच्छ वातावरण, उच्च शिक्षित आणि प्रशिक्षित शिक्षक वृंद. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र हॉस्टेल. 2017-2018 साठीच्या प्रवेशासाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश उपलब्ध. वाशिम बस स्थानकाला विविध समस्यांनी ग्रासले असून अस्वच्छतेने कळस गाठला आहे. पोलीस नसल्याने चिडीमारी वाढली आहे. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थिनींसह महिलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. बस स्थानक गुराढोरांचा अड्डा बनल्याने प्रवाशांना धड उभेही राहता येत नाही. जनावरे कधी दुखापत करतील याचा नेम नाही. बस स्थानकाबाहेर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जागोजागी खड्डे पडून डबके निर्माण झाल्याने प्रवाशांच्या अंगावर चिखल उडत आहे. बस स्थानकाचे छत गळत असल्याने दुकानात पाणी गळते. खचलेल्या ओट्यावर पाणी साचत असल्याने प्रवाशांना बसता येत नाही. बेवडे दिवसाच ओट्यावर झोपत असल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. हिरकणी कक्षाची दुर्दशा झाली असून ही जागा भिकाऱ्यांचे आश्रयस्थान बनले आहे. बस स्थानकाच्या जिन्यावर कुत्रे आराम करत असल्याचे दिसते. वरच्या मजल्यावर पाणी साचल्याने घाण साचली आहे. येथेच मद्यपींनी दारू पिण्याचा अड्डा बनविला आहे. प्रवाशांना पाणी पिण्यासाठी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी कित्येक महिन्यांपासून धुतली न गेल्याने प्रवाशांवर अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बस स्थानकाचा वाली कोण असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. विनोद तायडे, संवाद मराठी, वाशिम. रायगडातील जनतेच्या मागणीतून रोह्यात दाखल झालेल्या सायन्स एक्सप्रेसला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. हजारो लोकांनी सायन्स एक्सप्रेस पाहण्याचा आनंद घेतला. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सायन्स एक्सप्रेसच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. पर्यावरणाविषयीची छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दूरदृष्टी हवी, त्या विचारांच्या भूमीत आपण आलो आहोत. कोकणातल्या किनारपट्टीचे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असून त्यासाठी एकत्रित ताकद लावण्याचे आवाहन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. यासाठी शासन आणि जनसामान्यांना एकमेकांशी जोडत जनआंदोलन उभारण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. शुक्रवारी सकाळी 10 वाजता या एक्सप्रेसचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे, प्रांत रवींद्र बोंबले, मध्य रेल्वेचे मंडळ प्रबंधक रवींद्र गोयल, मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी, तहसीलदार सुरेश काशीद, भाजप नेते संजय कोनकर यांनी स्वागत केले. यावेळी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
विशेषतः जलवायू परिवर्तन या अनोख्या विषयाबाबतची उत्सुकता चेहऱ्यावर दिसून येत होती. आमदार प्रशांत ठाकूर यांनीही या प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली. शशिकांत मोरे, संवाद मराठी, रोहा. पेड तालुक्यातील वरवणे शाळेतील माजी विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आले. एकत्र आलोच आहोत तर काहीतरी समाजासाठी करण्याच्या हेतूने या ग्रुपने आपण शिकलेल्या शाळेलाच पाणी शुद्ध करण्यासाठी फिल्टरची अनमोल भेट दिली. 1999 सालची पहिली 5वीची बॅच व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आली आणि आपल्याच शाळेमध्ये फिल्टर बसवून असंख्य विद्यार्थ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवलाय. 12 वर्षांनी एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांनी वेगळा उपक्रम राबवत व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अनोखा संदेश दिलाय. कार्य केलंय वॉटर फिल्टरचं, हे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी केलेलं आहे. आरोग्य त्यांचा सुदृढ राहावा, पद्धतशीर त्यांना काय कोणता आजार व्हावा नाही म्हणून आम्ही हे कार्य केलेलं आहे. आमची एकच संकल्पना होती, आम्ही जे काही दिवस काढले या शाळेवरती ते त्यांच्यावरती येऊ नये. चांगला पाणी त्यांनी पद्धतशीर आरोग्याचं हानिकारक होऊ नये, चांगल्या पाण्याने त्यांचं आरोग्य सदृढ राहावा अशीच आमची इच्छा होती. व्हॉट्सअपमुळे आज जग जवळ आले आहे, परंतु नुसते चॅटिंग करत बसण्यापेक्षा किंवा ग्रुपवर कमेंट्स पाठवण्यापेक्षा वेगळे काहीतरी करून दाखवूया या विचाराने एका शाळेत पाणी शुद्ध करण्याचे फिल्टर आले. प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपने असा विचार केला तर असंख्य प्रश्न आपोआप सुटतील. स्वप्नील पाटील, संवाद मराठी, पेण. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.